नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रमैत्रिणींनो, आज आपण कोर्टाच्या आदेशानुसार TET संदर्भात जे काही नवीन बदल झालेले आहेत किंवा जे काही नवीन नियम आलेले आहेत त्या संदर्भात चर्चा करूयात। तत्पूर्वी या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व या प्रकारचे व्हिडिओ शेअर करत राहा, जेणेकरून जे काही नवीन शिक्षण क्षेत्रात पाऊल ठेवणारे विद्यार्थी आहेत त्यांना या प्रकारच्या माहितीचा उपयोग होईल। तर चला आपण पाहूयात नेमकं काय अपडेट झाले किंवा काय नवीन नियम आलेले आहेत। तर हे पहा, आता आपण पाहूयात जे उच्च न्यायालयातर्फे पहिले जे नियम होते म्हणजे जुने नियम काय होते आणि आत्ता नागपूर खंडपीठातर्फे जे निर्णय घेण्यात आले किंवा उच्च न्यायालयातर्फे जे काही निर्णय घेण्यात आले ते नेमके आत्ता काय आहेत या संदर्भात जरा चर्चा करूयात। प्रथमतः जी पदोन्नतीची अट होती ती पहिली होती, म्हणजे जो काही कट ऑफचा क्रायटेरिया होता तो होता 1 सप्टेंबर 2026 पूर्वी TET किंवा CTET पास होणे बंधनकारक होते। पण आत्ता नागपूर खंडपीठातर्फे जो निर्णय घेण्यात आला आहे त्यामध्ये सांगितलं गेलं आहे की कट ऑफची जी पूर्वनिश्चित कुठलीही तारीख नाही आहे, म्हणजे ती जी पूर्वनिश्चित तारीख होती कट ऑफची ती आता रद्द करण्यात आलेली आहे, म्हणजे कट ऑफची तारीख रद्द करून आलेली आहे। तर त्यांनी सांगितलं आहे त्यामध्ये TET किंवा CTET ही तुम्ही 31 ऑगस्ट 2028 पर्यंत पास होणे अनिवार्य आहे। म्हणजे पूर्वीची 1 सप्टेंबर 2026ची अट कॅन्सल केली आणि आता तुम्हाला त्यामध्ये एक्सटेंड करण्यात आले की 31 ऑगस्ट 2028 पर्यंत तुम्ही TET पास होऊ शकता। TET संदर्भात आता दुसरा एक नियम आहे जो कनिष्ठ विरुद्ध ज्येष्ठ म्हणजे ज्युनियर वर्सेस सिनियर। हे कसं होतं, पूर्वी TET जर लवकर पास झाले तर तुम्ही कनिष्ठ शिक्षक हे वरिष्ठच्या पुढे जात होते, म्हणजे जे ज्युनियर होते तेही आपले सिनियरच्या पुढे जात होते जर तुम्ही TET आधी पास झाले तर। पण आत्ता नवीन नियमानुसार त्यांनी असं सांगितलं आहे जरी तुम्ही TET आधी पास झाले तरीही तुम्ही सिनियरच्या पुढे जाऊ शकत नाही। म्हणजे एखादा नवीन कॅन्डिडेट आला आणि तो जरी TET पास असेल तरीही पहिला प्रेफरन्स हा ज्येष्ठाला देण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्ही कनिष्ठ असूनही जर TET पास असाल तरीही तुम्ही ज्येष्ठाच्या पुढे जाऊ शकत नाही। हा नवीन एक नियम आहे। त्यानंतर अजून एक तिसरा नियम असा आहे सेवा ज्येष्ठतेचा नियम। म्हणजे पूर्वी कसं व्हायचं, TET पास झाल्याची तारीख तुमची अनुभव म्हणून ग्राह्य पकडली जात होती। म्हणजे जर तुम्ही TET पास झाले तर त्याला तुम्हाला प्रेफरन्स दिला जायचा, तो तुमचा एक्सपिरियन्स म्हणून पकडला जात होता। पण आता नवीन नियमानुसार असं सांगितलं आहे की तुम्ही सेवेत रुजू झाल्याच्या तारखेनंतरच, म्हणजे ज्यावेळी तुमची डेट ऑफ जॉईनिंग असेल तीच तुमची सिनियरिटी म्हणून ओळखली जाईल किंवा तीच तुमची सिनियरिटी ज्येष्ठता म्हणून ग्राह्य पकडली जाणार आहे। म्हणजेच इथे 3 महत्त्वाचे नियम हायकोर्टा थ्रू म्हणजे उच्च न्यायालया थ्रू सांगितले गेले आहेत, ज्यामध्ये आपली पदोन्नतीची अट असेल, कनिष्ठ विरुद्ध ज्येष्ठ म्हणजे सिनियरिटी आणि ज्युनियरिटीचं असेल, त्यानंतर सेवा ज्येष्ठतेचा नियम म्हणजे जे काही तुमचं प्रमोशन असेल किंवा जी काही तुमची रुजू झाल्यानंतरचा जो एक्सपिरियन्स काउंट केला जाणार आहे तो एक नियम, या 3 नियमांमध्ये विशेषतः बदल झालेला दिसून येत आहे। यानंतर उच्च न्यायालयाने अजून एक अट सांगितलेली आहे, त्यामध्ये उच्च न्यायालय म्हणतंय जर तुमचं वय हे 53 वर्षाच्या पुढे असेल, 53 वर्षे वय असेल तर किंवा त्याच्या पुढे असेल तर, आणि जर तुम्हाला प्रमोशन हवे असेल म्हणजे तुमचा जो काही जॉब चाललेला आहे टीचिंगमधला त्यामध्ये जर तुम्हाला प्रमोशन हवे असेल तर तुम्हाला TET किंवा CTET हे पास होणे बंधनकारक राहील। जर तुमचं वय 53 वर्षाच्या पुढे असेल आणि जर तुम्हाला प्रमोशन हवं असेल तर तुम्हाला TET किंवा CTET पास होणेच आहे। आणि जर तुमचं 53 वर्षाच्या वय पुढे असेल आणि जर तुम्हाला प्रमोशन नको असेल तर त्यासाठी मात्र अशी काहीही अट घातलेली नाही। त्यानंतर अजून एक आहे की तुम्ही 53 वर्षाच्या आत असाल तर तुम्हाला TET किंवा CTET पास होणं अनिवार्य आहेच, फक्त ही अट आहे 53 वर्षाच्या पुढे। 53 वर्षाच्या पुढे प्रमोशन हवे असेल तर तुम्हाला TET किंवा CTET कंपल्सरी आहे। तर या प्रकारची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी किंवा अपडेट घेण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ कसे वाटतायत हे नक्की सांगा। धन्यवाद।